राजीनाम्याचं कारण काय? नमस्कार. सर्वप्रथम तर मी सन्माननीय अजितदादांच्या स्मृतीला वंदन करतो. शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी चालणारा हा पक्ष, या पक्षामध्ये मागासवर्गीयांना नेहमीच न्याय मिळत आलेला आहे. दादांच्या काळामध्ये आज अशी परिस्थिती आहे, मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचा पुणे शहर अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. गेले 26 वर्षापासून पुणे शहरामध्ये मी काम करतो. 105 लोकांची माझी कार्यकारिणी आहे. त्या कार्यकारिणीमध्ये सर्व सुशिक्षित, कोणी इंजिनियर, कोणी डॉक्टर, कोणी PhD केलेले, अशा पद्धतीची लोक कार्यकारिणीमध्ये माझ्या आहेत. आणि असं असताना सर्व काम चांगलं सुरळीत चालू असताना पश्चिम विभागाचे आमचे अध्यक्ष सुभाषजी जगताप यांच्या मनमानी कारभाराचा आमचा बळी जातोय. माझं काम चांगलं आहे हे सांगायला मी स्वतः नाही सांगता, तुम्ही पुणे शहरामध्ये कोणाला विचारलं तरी ते सांगतील, कारण मी पक्षासाठीच काम केले. मी स्वार्थासाठी काम केलं नाही. बरेच लोक आले गेले, स्वार्थासाठी काम केलं, तिकीट मिळालं, गायब झाले. परंतु आम्ही गेल्या 26 वर्षापासून पक्ष टिकवून आहे, दादांची निष्ठा टिकवून आहे. सुभाष जगताप यांच्या बाबतीत बोलायचं तर त्यांनी हा जो निर्णय घेतला हा पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने निर्णय घेतलेला आहे. त्यांनी कुठल्याही प्रकारची सूचना दिलेली नाही. त्यांनी, तुम्हाला सांगायचं झालं तर पश्चिम विभागाला 2 कार्याध्यक्ष आहेत, प्रदीपदादा देशमुख आणि अक्रोशेट कुदळे. यांच्याशी यावरती चर्चा व्हायला पाहिजे होती. ज्या विभागातून त्यांनी जे पद दिलं आहे, अध्यक्षपद आता दुसऱ्या एका व्यक्तीला दिलं आहे, त्या विभागाचे जे अध्यक्ष आहेत बाबा धुमाळ, यांच्याशीही चर्चा व्हायला पाहिजे होती. वरिष्ठांशी चर्चा करून याचा निर्णय घ्यायला हवा होता. सगळ्यात मोठी प्रोसेस तर अशी आहे की शहराध्यक्षांनी विनंती केल्यानंतर प्रदेशाध्यक्ष माननीय सुनील मगरे सर यांची या गोष्टीला मान्यता मिळवावी लागते आणि मग तुम्ही शहराच्या अध्यक्षपदी एखाद्या कार्यकर्त्याची नियुक्ती करू शकता. मागच्या काही काळामध्ये दीपक भाऊ मानकरांच्या माध्यमातून अशीच प्रोसेस फॉलो झाली होती आणि मला सुनील तटकरे साहेब, सुनील मगरे साहेब यांच्या माध्यमातून हे पत्र मिळालं होतं. परंतु आता तसं न करता एखादा कार्यकर्ता त्यांच्यापर्यंत गेला, त्यांनी समोर बघितलं आणि लगेचच त्याला एखाद्या शहराच्या अध्यक्षपदाचं पत्र दिलं, तर ही बाब पूर्णपणे चुकीची आहे. आम्ही त्याचा निषेध करतो. माझ्याबरोबर काम करणारे 105 कार्यकर्ते जे आहेत, त्याच्या बरोबरीने अजून भरपूर पदाधिकारी आहेत की जे पदाधिकारी आता विचार करू लागले आहेत की आपण जर गेल्या 2 वर्षापासून काम केलं, हे काम शून्य झालं का? तर रात्रीत कुणाला तरी आणून बसवलं आमच्या डोक्यावर आणि आम्ही शून्य झालो. उद्या आमचं भविष्य काय? गेल्या 25 वर्षापासून आम्ही केलेलं काम, त्याचं चीज काय, त्याची दखल कोण घेणार, त्याचा विचार कोण करणार? म्हणून आम्ही सर्वजण मिळून सुनेत्रा वहिनी असतील, आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करणार आहोत. पारदादांना भेटणार आहोत, त्यांच्या कानावरती हा विषय घालणार आहोत आणि त्याच्यानंतर सुभाष जगताप यांच्या या चुकीच्या निर्णयाविरोधात त्यांच्यावर कारवाई व्हावी याच्यासाठी आम्ही मागणी करणार आहोत. त्यांच्यावर कारवाई व्हावी ही आमची आग्रही भूमिका राहणार आहे. कारण सुभाष जगताप यांना 2 जून रोजी 1 वर्ष पूर्ण झालं त्यांना अध्यक्षपद दिल्याचं. त्यांना अध्यक्षपद दिल्यानंतर 1 वर्ष पूर्ण झालं आहे आणि 1 वर्षामध्ये त्यांनी स्वतःची कार्यकारिणीसुद्धा तयार केलेली नाही. ज्या माणसाने स्वतःची कार्यकारिणी तयारी केली नाही, त्या माणसाने फक्त सामाजिक न्याय विभागाच्या अध्यक्षपदाच्या बदलाबाबतच का निर्णय घ्यावा? तर कुठंतरी मागासवर्गीय समाजाच्या, माझ्यासारख्या कार्यकर्त्यावरती अन्याय होतोय, ही आमची सगळ्यांची भूमिका आहे. याच्या माध्यमातून आम्ही दादांशी बोलणार आहे, पारदादांशी, वहिनींशी तर बोलणार आहे आणि त्यांच्यावरती कडक कारवाई व्हावी. त्यांचं पुणे शहर अध्यक्ष म्हणून काहीच काम नाही. सामाजिक न्याय ज्या सुभाष जगतापांचं पुणे शहर अध्यक्ष म्हणून काहीच काम नाही. त्या सुभाष जगतापांना पदावरून हटवण्यात यावं. जो पक्षाचंही वाढ करेल, जो पक्षासाठी वेळ देईल, जो पक्षासाठी झटेल, इथं फक्त स्वार्थासाठीच बघितलं जाते. आमची भूमिका अशी राहणार आहे. सामाजिक न्याय विभाग म्हणून आम्ही काम करतोय, प्रामाणिकपणे काम करतोय. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. वहिनींनी आम्हाला न्याय दिला पाहिजे, पारदादांनी आम्हाला न्याय दिला पाहिजे, वरिष्ठांनी याची दखल घेतली पाहिजे. सुभाष जगताप यांच्या मनमानी कारभाराच्या विरोधात कारवाई झाली पाहिजे. उद्याच्या काळामध्ये त्यांची पक्षाला काहीही बांधिलकी नाही असं जे वागत असतील तर त्यांची बदल करावा. त्याच्यामध्ये पक्षाने त्या ठिकाणी पक्षवाढीसाठी काम करणारा कार्यकर्ता पदाधिकारी नेमावा, त्याला अध्यक्षपद द्यावं अशी मी विनंती करतो पक्षाध्यक्षांना.